हे आहे कारले छोटे छोटे जे घरी उगवलेले कारले आहे. सचिनने त्यांच्या मित्राच्या घरून आणलेले आहे. आणि हे घेतलं आहे मी आता भाजीसाठी मिरची, टोमॅटो, कांदा वगैरे. आणि खरंच घरचे कारले खूप टेस्टी वाटतात खायला आणि भाजी खरंच खूप सुंदर झाली होती. तर मी कारले असे कट करून घेतले आहे गोल गोल आकारामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ घातल्याने आणि मीठ घालून थोड्या वेळ ठेवलेलं आहे 5-10 मिनिट की त्याचं कडू पण धुतल्याने निघून जाईल. तर त्यासाठी मी असं छान मीठ टाकून त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे. मग आता घेतलं आहे धुवायला. असं मी 3 वेळा छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जे त्याचं कडू पण निघून जाते. आणि मग घेतले आहे कांदे. कांदेमध्येच मी जेव्हा फ्राय करायला घेते मी तेव्हाच असे कारले पण टाकून देते की जे छान प्रमाणे असं फ्राय होऊन जातात. आणि मी अशाच प्रकारे भाजी नेहमी करत असते जे खात्याने मग हे कडूवारपणा पूर्ण निघून जाते. मी कांद्यासोबत असं कारले फ्राय करत असते आणि त्याच्यामध्ये मी असं हळद आणि मीठ टाकून असं फ्राय करते जे लवकर कांदे आणि कारले लवकर सॉफ्ट होऊन जातात, लवकर शिजतात. आणि मी अशा प्रकारे कमसे कम 10 मिनिट बारीक गॅसवर ठेवत असते की जळले नाही पाहिजे म्हणून. आणि त्याच्यामध्ये 10 मिनिटानंतर मी अशी त्याच्यामध्ये मिरची पण टाकून घेतलेली आहे जे कारले आणि कांद्यासोबत शिजून जाणार. तर अशा प्रकारे मी कारल्याची भाजी करते. तर तुम्ही कशा प्रकारे कारल्याची भाजी करतात मला नक्की कमेंट करून सांगाल की मी पण तुमच्याप्रमाणे कधी कारल्याची भाजी करेल. आणि इकडे घेतलं आहे टोमॅटो चिरून छान. मी 2 मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहे. हे छान अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे. आणि हे बघा असे छान फ्राय झाले कांद्यासोबत. असे जर फ्राय झाले ना खरंच भाजी खूप सुंदर लागतात. तुम्ही एखादी वेळा नक्की आपल्या घरी ही भाजी करून बघा. खायला खरंच खूप सुंदर वाटते. आणि थोडं अशी तिखट पण टाकलेलं आहे कारण की माझी थोडी मिरच्या थोडे कमी तेज होते आणि कारल्याची भाजी थोडी अशी तेजच छान वाटत असते. तर मी थोडं असं तिखट टाकलेलं आहे. आणि असे टोमॅटोसोबत असे छान होऊ देत आहे. आणि थोडं पाण्याचा बिलकुल थोडासा फुलं मारलेला आहे जे मी स्किप केलेलं आहे. मला आठवण नाही राहिलं ते व्हिडिओ बुक करायची. आणि थोडीशी मी साखर टाकलेली आहे जे कारल्याची भाजी जी अशी कडू नाही लागणार. बारीक कट केलेली अशी छान त्याच्यावर अशी कोथिंबीर सोडलेली आहे. आणि खरंच भाजी खायला एवढी सुंदर लागतात म्हणजे की मी संपतपर्यंत हे भाजी नक्की खात असते कारण की माझी खूप फेवरेट भाजी आहे. मी अगोदर लहानपणी भाजी खायची नाही पण आता खरंच खूप आवडीने भाजी खाते. जसं आपण मोठं होतो तसं ते आपली खाण्याची सुद्धा आवड निवड बदलत असतात. आणि हे इकडे माझे पोळ्या रेडी झालेले आहे. आणि रुहान आणि दक्षूसाठी मी अशी छान खिचडी केलेली आहे कारण की त्यांनी कारल्याची भाजी खात नाही म्हणून त्याच्यासाठी अशी छान खिचडी केली आहे. हे बघा अशी खिचडी झालेली आहे. माझ्या घरी थोडीशी खिचडी थोडी आसटच पाहिजे मुलांना कारण की ते अशी कडक कडक खिचडी खात नसतात. आणि अशा प्रकारे माझा झाला आहे आज सकाळचा मेनू तयार. आणि हे बघा 5 वाजताचा टाईम होता आणि रुहानची इच्छा झाली होती मॅगी खाण्याची. तर घरी मॅगी नव्हती. आमचा किराणा आणायचा होता. मग मॅगी आणल्यानंतर दुकानातून अशी मॅगी आणली रुहाननी. आणि अशी छान बघा आज आम्ही मॅगी कशी करत आहे. रुहाननी अशी छान मॅगी पहिले फ्राय करून घेतली. आणि हे बघा गडबडीमध्ये त्याला मॅगी खाण्याची एवढी घाई की त्यांनी बघितलंसुद्धा नाही की पाऊचमध्ये अगोदर मॅगीची जे मसाल्याची पुडीसुद्धा आहे ती सुद्धा नाही काढली. आणि हे बघा हे काय होतं. आणि मग मी इकडे मॅगी अशी फ्राय करत होती. थोडी फ्राय जर अशी मॅगी केली ना खरंच खायला अजून खूप टेस्टी वाटते. मी असं काही कुठे बघितलं वगैरे नाही यूट्यूबमध्ये वगैरे. तर एक वेळा मी असं थोडं तेल घेतलेलं होतं. मी अगोदर तेल टाकते कारण की मॅगी चिकट नाही वाटली पाहिजे म्हणून. मग त्याच्यामध्ये ती थोडीशी फ्राय झाली. आणि मग त्यानंतर मुलांनी खाली तर मुलं म्हणाले की मम्मी खरंच खायला खूप थोडी अजून जास्त टेस्टी वाटत आहे. तर मग मी तेव्हापासून अशी थोडी मॅगी बनवते. कधी एखादी वेळा नाही तर मी जास्त करून मग पाण्यामध्ये सोडून देते. तर हे अशी आहे मॅगी सुरू. हे बघा रुहान इकडे छान मॅगीचे मसाल्याची पुडी कट करत आहे आणि इकडे मसाला सोडत आहे. तर त्याला आता खूप असं मॅगी वगैरे करता येते ना, त्याला एवढी खुशी राहते मॅगी करायची. तर तो म्हणते की मम्मी मीच मॅगी बनवते. तर त्याला अशी आवड आहे करायची वगैरे. पण मी त्याला करू देते पण गॅसजवळ मी अशी उभी राहते त्याच्या. आणि अशी मग होत आहे मॅगी झाल्यानंतर हे बघा हे मला दाखवायचे होते तुम्हाला छान असे कपडे. हे उज्जैनवरून आणलेले कपडे आहे. माझे भासरे गेले होते माझ्या 2 मुलांसाठी. त्यांनी छान असे 2 टी-शर्ट आणलेले आहे आणि खरंच खूप सुंदर होते महाकालचे. आणि मुलांनी खूप आवडीने वगैरे घातले. आणि हे प्युअर कॉटन आहे आणि उन्हाळ्यामध्ये खरंच कम्फर्टेबल वगैरे वाटतात. तर मी मुलांना म्हटलं चला आता काही घरीच घालून देते हे कपडे. तर बाहेर वगैरे आपण काही घालू शकत नाही. हे खरंच टी-शर्ट एवढी सुंदर होते, एवढी क्यूट होते ना, खरंच मला पण खूप आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळला घेतली मी टिफिनसाठी अशी. मला आज करायचे होते पराठे. तर मी आलू घेतलेले आहे असे छान उकडायला मांडले. आता मांडणार आहे छान आलू. आणि इकडे छान गुळाचा चाय पण चढवलेला आहे आणि माझा गुळाचा चाय बनलेला आहे.
आणि हे बघा, आणि खरंच किती सुंदर दिसतो ना हा गुळाचा चाय. जेवढं बघायला सुंदर होतं तेवढं प्यायला पण खूप टेस्टी वाटतात. मला साखरेपेक्षा तर हा गुळाचा चाय खरंच खूप आवडते. मला घ्यायचा राहिला तरी मी असं गुळाचा वगैरे चाय घेते, पण बाहेर गेल्यावर वगैरे मी तेवढं काही पाडत नाही. मला जो चाय मिळेल मी तो चाय वगैरे पिऊन घेते. आणि इकडे अशी छान कणिक घेतलेली आहे, आणि हे घेतले आहे मिरची आणि सांबार. मला असं त्याचा पेस्ट करून घ्यायचा होता, जे पराठे अजून फार टेस्टी वाटतात खाण्यासाठी. तर अशा प्रकारे मी छान मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतले आहे. त्याच्यामध्ये आता मी तिखट, मीठ, ओवा वगैरे टाकलेला आहे, तीळ पण टाकलेली आहे. असा हा पूर्ण जो ठेचा बनवलेला आहे तो पण टाकलेला आहे. लसण जिरं पण घेतलेलं आहे, ते पण टाकलेलं आहे. आता अशा प्रकारे याच्यामध्ये मी अजून कस्तुरी मेथीसुद्धा पण ॲड केलेली आहे. हे बघा, कस्तुरी मेथी पण अशी छान टाका, आणि खरंच कस्तुरी मेथीने पराठ्याला खूप छान टेस्ट येतात. आणि याच्यामध्ये थोडी टाकली आहे कोथिंबीर, ज्याच्याने पराठ्याला अजून छान टेस्टिंग. तर मी इकडे थोडी एक साईडने आलू असे थंडी करायला ठेवले होते पाणी. हे बघा, इकडे गरम गरम होते. मग इकडे त्यांचे सलपट वगैरे काढून मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकलेले आहे त्याला. आणि याच्यामध्येच म्हटलं मिक्स करून घेते, कारण की मला थोडी जास्त गडबड होती सकाळला, थोडी घाई झालेली होती. तर मी याच्यामध्ये छान पहिले अगोदर याच्यामध्ये बारीक बारीक कट कसे करून घेतले. आणि हे बघा, मी फायनली माझं झालं बेटर तयार पराठ्याचं. आणि 5-10 मिनिट मी होऊ दिले, आणि 5-10 मिनिटानंतर हे असं थोडं सॉफ्ट झालेलं होतं. आता घेतले आहे पराठे बनवण्यासाठी. पराठीकडे बनवणं छान असं सुरू आहे. मी तेल फार कमी वापरते. असंच पहिले कणिक घेतली आणि कणकेने त्याची छान पहिले अगोदर लाटून घेते. आणि हे बघा, झालं की काय की बेलणं तिथंच माझ्या साईडने होतं, आणि मी इकडे तिकडे बेलणं बघत होती. आणि खरंच आपल्याला नजरेपुढं असून दिसतही नाही ना, खरंच आपल्याला आठवत पण नाही. आपली अशी मेमोरी झालेली आहे. तर असं कोणासोबत होता मला नक्की सांगाल. तर खरंच आपलं जसं आपल्याला मुलं बाळं वगैरे होतात, तर खरंच आपली मेमोरी थोडी असर पडतोच आपल्या मेमोरीवर, की आपल्या नजरेपुढे काही असेल तरी आपल्याला दिसून नाही पडत. आणि इकडे माझ्या अशा प्रकारे पराठे सुरू आहे. तर माझा झाला हा असा पराठा, आणि खरंच खायला खूप टेस्टी आणि असा सॉफ्ट बनलेला होता हा पराठा. आलू पराठे मुलांचे पण खूप फेवरेट आहे. त्यांना पालक पराठे, आलू पराठे आणि बीटचे पण पराठे खूप आवडते. तर त्यांना फेवरेट सर्वात जास्त आहे पालक पराठा. आणि खरंच खूप आवडीनं खातात. तर मी प्रत्येक प्रकारचे त्यांना पराठे वगैरे देत असते. तर माझे अशा प्रकारे फायनली झाले आहे पराठे रेडी. तर माझे एवढे सारे पराठे बनलेले होते. तर मुलांना टिफिनला पण द्यायचे होते, आणि काही आम्हाला